नमस्कार, इंडियन व्हॉइस मध्ये स्वागत. आजच्या घडीचा सर्वात जास्त चर्चा होणारा आणि चर्चा होऊ नये म्हणून प्रयत्न केला जाणारा विषय आहे इलेक्ट्रोल बॉन्ड्स. काही जण याला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा म्हणतात, पण मला त्यात थोडी दुरुस्ती करावीशी वाटते. फार तर उघड झालेला घोटाळा असं त्यांनी म्हणायला हरकत नाही, कारण सुप्रीम कोर्टामुळे त्यातले तपशील तरी उघड झालेत, पण अजून आकडेवारी उघड न झालेल्या गोष्टी आहेतच. उदाहरणार्थ राफेल आहे, पीएम केअर्स आहे, नोटबंदी आहे. असो, आपण मुद्द्यावर येऊ. सर्वप्रथम मला सांगावं असं वाटतं की मला वाईट वाटतं किंवा कीव वाटते काही भाजप समर्थकांची. का? कारण मान्य आहे की त्यामधील काही जण भ्रष्टाचार वगैरे मुद्दे पुढे मांडत असले तरी मुळात त्यांचा उद्देश किंवा कारण आहे द्वेष आणि भेदभाव. परंतु असे लबाड आणि स्वार्थी समर्थक सोडले तर काही जण आहेत जे मीडियाच्या माहितीला फसून भुलून देशाच्या प्रगतीसाठी समर्थक बनले. आणि नेमके हेच लोक आहेत ज्यांना सरकार अक्षरशः उल्लू बनवते. बिचारे बघा, आता विरोधकांना बनवेगिरी माहितीये आणि लबाड समर्थकांना भ्रष्टाचार काय बलात्कारासारख्या मुद्द्याने देखील काही फरक पडत नाही. त्यांचा उद्देशच वेगळा आहे. पण देशहितासाठी समर्थन देणाऱ्यांचं काय? त्यांच्या अज्ञानाचा, भोळेपणाचा सर्वाधिक फायदा उचलला जात आहे. नाहीतर कोण असं आहे ज्याला देशाची काळजी वाटते आणि ती भ्रष्टाचाराची सुद्धा समर्थन करते? सर्वांनाच, पण विशेषतः यांना कसं फसवलं जातंय ते आपण बघू. इलेक्ट्रोल बॉन्ड्सचे आकडे बाहेर येऊ लागल्यावर बुद्धिभेद करणारे फ्रॉड मेसेजेस सुद्धा पसरू लागले. म्हणजे किती खासदार आहेत आणि किती बॉन्ड्स मिळाले वगैरे. तर बॉन्ड्स म्हणजे काय खासदार निधी आहे का, की प्रत्येक खासदाराला किती मिळाले याचं गणित मांडायचं? उद्या प्रत्येक मताच्या तुलनेत किती असा हिशोब करणार का? विरोधक किंवा लबाड समर्थकांसाठी हा मेसेज नाहीच आहे. असले मेसेज त्या भोळ्या समर्थकांना फसवण्यासाठी असतात. मग दुसरा मेसेज येतो की म्हणे मतदान गुप्त असतं तर मग देणग्या का उघड करायच्या? त्या देशप्रेमी समर्थकांना हे समजत नाही का की मतदान गुप्त असले तरी मतदारांना उत्पन्न लपवण्याचा मार्ग आहे का? त्याची परवानगी आहे का? मग फक्त राजकीय पक्षाला का? त्यानंतर अमित शहा म्हणाले विरोधकांना जास्त रक्कम मिळाली. आता आकडेवारीनुसार स्पष्ट समजत आहे की कोणाला जास्त रक्कम मिळाली. आणि सत्य बोलण्याच्या बाबतीत ट्रॅक रेकॉर्ड सुद्धा अत्यंत वाईट आहे. पण हे कोणासाठी बोलले ते? तर त्या भाबड्या समर्थकांच्या आशा पल्लवीत ठेवण्यासाठी. अर्थमंत्री म्हणाल्या देणगी दिल्यानंतरही ईडीच्या रेड पडल्या. पुन्हा हे सुद्धा त्यांनाच फसवण्यासाठी. खरं तर तिथे उपस्थित व स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्यांनी आकडेवारी सकट प्रतिप्रश्न करायला हवा होता. पण मग गोदी मीडिया उगाच म्हटलं जातं का? आणि अगदी खरं सुद्धा मानू की बॉन्ड्स घेतल्यावर रेट्स पडल्या, तर त्याचं कारण कदाचित कमी बॉन्ड्स मिळाले असू शकतं किंवा विरोधकांना बॉन्ड्स दिले हे असू शकतं. कारण बॉन्ड्स कोणाला मिळाले हे फक्त एसबीआयला माहिती असतं आणि सरकारला ती माहिती मिळणं कठीण नाही. पण त्या व्यतिरिक्त कोणालाही त्याची माहिती मिळणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. अजून एक मेसेज म्हणजे अमुक पक्षांना सुद्धा देणग्या मिळाल्या. हा बुद्धिभेद देखील त्या बिचाऱ्या समर्थकांसाठीच आहे. इलेक्ट्रोल बॉन्ड्सना नॉर्मलाइज करण्यासाठी आहे. पण हे सांगितलं जात नाही की मुळात देणग्यांचा हा विषयच नाहीये. जगभरात जवळपास सगळ्या देशात राजकीय पक्ष देणग्या घेतात हे माहिती आहे. प्रश्न आहे स्वायत्त संस्थांच्या धाडी पडल्यानंतर मिळणाऱ्या देणग्या म्हणजे देणगी की खंडणी? देणग्या दिल्यानंतर योगायोगाने जर फायदेशीर कॉन्ट्रॅक्ट मिळत असतील तर ती देणगी की लाच? टर्नओव्हरपेक्षा जास्त देणगी देणाऱ्या कंपन्यांचा मूळ हेतू काय? त्याला देणगी समजायचं की दाढीच उचकारणं? नुकतीच कंपनी स्थापन केली असूनही व्यवसाय सुरू झाला नाहीये आणि राजकीय पक्षाला देणगी देण्याची आवश्यकता का भासली? बरं, देणगी घेणं लिगल म्हणून कोणाहीकडून घेतली तर चालते का? उद्या पाब्लो एस्कोबार सारख्या कोणाकडून देणगी घ्याल तुम्ही की तसल्यांकडनं घेतलीये? आणि इतकं जर सर्व पक्ष घेतात म्हणताय तर मग लपवण्यासाठी इतके प्रयत्न का करताय? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याआधी इलेक्ट्रोल बॉन्ड्स म्हणजे नेमके काय ते अगदी थोडक्यात समजून घेऊ. बहुत हुआ भ्रष्टाचार अब की बार असं म्हणत सत्तेत आलेल्या सरकारने ही योजना आणली. लक्षात घ्या, या योजनेला आरबीआय आणि इलेक्शन कमिशन दोघांचाही विरोध होता. पण तरीही इलेक्ट्रोल बॉन्ड्स 2018 मध्ये आणले. 1000 ते 1 करोड रुपयांचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स घेता येतात आणि रजिस्टर्ड पक्ष ज्यांनी मागच्या लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 1% मतं मिळवली त्यांना दान करता येतात. दान मिळाल्यानंतर राजकीय पक्ष हे बॉन्ड्स एनकॅश करतात. या बॉन्ड्सची माहिती सरकारला मिळू शकते. त्यामुळे कोणत्या विरोधी पक्षाला कोण व किती बॉन्ड्स देते
हे बघून सरकार आपली रणनीती ठरवू शकते, म्हणजे सीबीआय, ईडी, आयटी वगैरे. आणि शेवटी उद्योजकांना धंदा करायचा आहे, पैसे कमवायचे आहेत. कोणी कोणाला किती बॉन्ड्स दिले हे सार्वजनिक केलं जात नव्हतं. वॉशिंग्टन येथील कार्नेजी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस या संस्थेने स्पष्टपणे म्हटलं की सरकारने इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या रूपाने निवडणुकीतील घोटाळ्याला कायदेशीर स्वरूप दिलंय. पूर्वी निवडणूक कायद्यानुसार उद्योगपती त्यांच्या 3 वर्षात ज्या फायद्याच्या 7.5% इतकीच रक्कम जास्तीत जास्त राजकीय पक्षाला देऊ शकत होती आणि ती बॅलन्स शीटमध्ये दाखवणं बंधनकारक होतं. आता कितीही देणगी राजकीय पक्षांना देता येऊ शकते आणि बॅलन्स शीटमध्ये दाखवण्याचं बंधन सुद्धा नाही. पूर्वी 20,000च्या वर दिल्या जाणाऱ्या प्रत्येक देणगीची माहिती जाहीर करणं बंधनकारक होतं. आता इलेक्ट्रोल बॉन्ड्स मार्गे गुप्तता बाळगून राजकीय पक्षांना देणगी देणं कोणीही देऊ शकतं. उद्योजक असो, धार्मिक संस्था असो, सेवाभावी संस्था किंवा वैयक्तिकरित्या कोणीही. राजकीय पक्षांना बॉन्ड्स जाहीर करणे बंधनकारक नाही. याचा अर्थ मतदाराला कळणार नाही की कोणी किती देणगी दिली आणि कोणाला. देशाची काळजी असणाऱ्यांना समजायला हवं की देशाच्या सुरक्षेच्या विकासाच्या दृष्टीने किती धोकादायक आहे. उद्या विचार करा, चीन आडमार्गाने अथवा शेल कंपन्यांमार्फत बॉन्ड्स देतील आणि त्या बदल्यात वाटेल ते पदरात पाडून घेतील, भारताला निर्यात वाढवतील, सीमा विस्तार करतील, असे अनेक धोके उद्भवू शकतात. देशाची काळजी असणाऱ्या प्रत्येकाने या विषयाकडे गांभीर्याने बघायला हवे आणि त्यासाठी सर्वप्रथम पोलिसांप्रमाणे विचार करायला हवा. इलेक्ट्रोल बॉन्ड्स येण्याआधी 2017-18 मध्ये भाजपला मिळालेली देणगी होती 210 कोटी. 18 मध्ये बॉन्ड झाले, 18-19 मध्ये देणगी झाली 1450 कोटी आणि पुढच्या वर्षी निवडणूक म्हणजे आणि त्या वर्षात मिळाले 2555 कोटी. पोलीस कसा विचार करतात गुन्ह्याचा शोध घेताना की याचा फायदा नेमका कोणाला होईल आणि उद्देश किंवा मोटिव्ह कोणाकडे आहे. आता सुप्रीम कोर्टने बॉन्ड्सना इलिगल ठरवलं आहे, तर या सगळ्या विषयाकडे गुन्ह्याप्रमाणे बघू आणि तोच निकष लावून बघा. कोणाला याचा फायदा होणार, ही माहिती बाहेर पडू नये म्हणून कोण आटापिटा करतंय. सुप्रीम कोर्टात एसबीआय आधी डेटा देत नाही असं सांगते आणि नंतर अर्धवट माहिती देते, कोर्टात मुदत मागते आणि शेवटी नाईलाजाने माहिती उघड करते. बँकेचे व्यवहार माहिती असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला समजेल की आर्थिक व्यवहाराचा डेटा बँकांना ठेवणं अनिवार्य असतं आणि जर बँक ते करत नसतील तर बँकाच्या कार्यक्षमतेवर, कार्य करण्याच्या पद्धतीवर आणि व्यवस्थेवर शंका घेता येऊ शकते. त्यामुळे वेळ मागणे हा शुद्ध बनाव होता आणि जर कोर्टात अपील केला की 3 महिने आम्हाला वेळ द्या, कोर्टाने फटकारलं, मग ताबडतोब डेटा कसा देता आला, म्हणजे टाळाटाळ सुरू होती. आता बॉन्ड्स बद्दलची आतापर्यंतची मिळालेली माहिती थोडक्यात बघू. देशाची काळजी असणाऱ्या प्रत्येकाने स्वतः निर्णय घ्यायला हवा की ही देणगी आहे, खंडणी आहे, लाच आहे की अजून काही, या माहितीवर. मार्च 2018 मध्ये पहिले बॉन्ड्स एसबीआयने विकले होते, परंतु मार्च 18 ते एप्रिल 19 ची माहिती उघड केली नाही. आता मिळालेल्या माहितीनुसार मार्च 18 ते एप्रिल 19च्या दरम्यान एकूण 3,917 कोटींचे बॉन्ड्स दिले आणि त्यातील अंदाजे 77% म्हणजे 3,000 कोटी एकाच पक्षाला मिळाले. मेगा इंजिनिअरिंगवर 2019 मध्ये इन्कम टॅक्सची धाड पडली. ऑगस्ट 2020 मध्ये 4,500 कोटींचा जोजिला टनेल प्रोजेक्ट त्यांना मिळाला. ऑक्टोबर 2020 ला त्यांनी 20 कोटींचे बॉन्ड्स दान केले. डिसेंबर 22 मध्ये बीकेसी बुलेट ट्रेन स्टेशनचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा मिळालं आणि त्याच महिन्यात 56 कोटींचे बॉन्ड्स दिले. एप्रिल 23 मध्ये 140 कोटी दान दिले आणि काही दिवसांनी 14,400 कोटींचा ठाणे बोरिवली प्रोजेक्ट त्यांना मिळाला. त्यांनी 2019 ते 23 दरम्यान एकूण 1200 कोटींपेक्षा जास्तचे बॉन्ड्स दिलेत. याच मेगा इंजिनिअरिंगच्या मालकीचं आहे TV9 हे चॅनल नेटवर्क, ज्यांनी रिसेंटली भारतवर्ष हे नवीन चॅनल सुरू केलं. जिंदाल स्टील आणि पॉवरने 7 ऑक्टोबर 2022 ला 25 कोटीचे बॉन्ड्स दिले आणि 10 ऑक्टोबर 22 ला गारेपल्ला कोळसा खाण त्यांना मिळाली. 3 मार्च 2021 ला वेदांताला राधिकापूर पश्चिम खासगी कोळसा खाण मिळाली आणि एप्रिल 21 मध्ये 25 कोटींचे बॉन्ड्स दिले. आंध्र प्रदेशहून भाजपचे राज्यसभा खासदार असलेले रमेश यांची कंपनी ऋत्विक प्रोजेक्ट्स, ऋत्विक हे त्यांच्या मुलाचं नाव आहे, यांनी 5 कोटीचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स खरेदी केले. कधी, तर हिमाचल प्रदेशमधील 1,098 कोटींचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट पदरात पडल्यानंतर काही दिवसात आणि त्रिपुरा, मेघालय, नागालँड या निवडणुकींच्या आधी. शिवाय याच कंपनीचा प्रोजेक्ट होता तपोवन विष्णुगड हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट उत्तराखंडमधला, जो जोशीमठमध्ये घरांना आणि रस्त्यांना भेगा पडल्यानंतर चर्चेत आलेला. या प्रोजेक्टच्या कामावर दोष ठेवला गेला होता
आणि त्यांनाच जोशीमठच्या घटनेनंतर काही काळातच दिसूर प्रोजेक्ट मिळाला. कर्नाटक निवडणुकीआधी त्यांनी 40 कोटींचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स खरेदी केले 11 एप्रिल 2023ला. त्याआधी जानेवारी 23 मध्ये 2600 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. रिपोर्टर्स कलेक्टिव्हने ही माहिती दिल्याप्रमाणे ऑगस्ट 2021 मध्ये सरकारने ग्रासिम इंडस्ट्रीज कार्यरत असलेल्या स्टेपल फायबर या मानवनिर्मित फायबरवरील अँटी डम्पिंग ड्युटी हटवली, ज्यामुळे परदेशी उत्पादक या क्षेत्रात आले. भारतात स्पर्धा वाढली. भारतातील स्पर्धा नियामक मंडळाने सुद्धा ग्रासिमवर ताशेरे ओढले होते. डिसेंबर 23 मध्ये या क्षेत्रात मात्र कडक नियम बनवण्यात आले, जेणेकरून ग्रासिम पुन्हा स्पर्धेत पुढे आली. ग्रासिम इंडस्ट्रीजने 33 कोटीचे इलेक्ट्रोल बॉन्ड्स घेतले आणि ग्रासिम ज्यांची उपकंपनी आहे त्या आदित्य बिर्ला ग्रुपने अंदाजे 500 कोटींहून अधिक देणग्या दिल्या. बिहारमध्ये भागलपूर आणि खगडिया याला जोडणारा जो पूल आहे 30 एप्रिल 2023ला पहिल्यांदा आणि 4 जूनला पुन्हा कोसळला होता. हा पूल बनवणारी कंपनी होती SP सिंगल कन्स्ट्रक्शन. पूल 2019 साली पूर्ण व्हायचा होता आणि त्यांनी 2019 मध्येच इलेक्ट्रोल बॉन्ड्स घेतले. पूल पूर्ण झालेला नाही. आता भोळ्या बाबड्या समर्थकांना प्रश्न आहे की ह्याला फक्त देणगी समजणार का? आता दुसरा प्रकार बघा. फ्युचर गेमिंग अँड हॉटेल्सवर ईडीने 2 एप्रिल 2012ला धाड टाकली. 5 दिवसांनी त्यांनी 100 कोटींचे बॉन्ड्स दिले. ऑक्टोबर 2023 मध्ये इन्कम टॅक्सने रेट टाकली आणि त्याच महिन्यात 65 कोटींचे बॉन्ड्स दिले. यांनी एकूण 1200 ते 1400 कोटींचे बॉन्ड्स दिले. 12 एप्रिल 2019 ते 24 जानेवारी 2024 मध्ये त्यांना झालेल्या नफ्याच्या 600% अधिक दान केले. आता ही कंपनी काय करते? लॉटरीचा व्यवसाय. मालक आहे सॅन्टियागो. याला लॉटरी किंग म्हटलं जातं. तुम्ही त्याचं फक्त नाव गुगल करा आणि माहिती मिळवा. कोण आहे, कंपनी काय करते. डिसेंबर 2023 मध्ये शिर्डी साई इलेक्ट्रिकल्सवर इन्कम टॅक्सचा छापा पडला आणि जानेवारी 2024 मध्ये त्यांनी 40 कोटीचे बॉन्ड्स दिले. ऑक्टोबर 2021 मध्ये इन्कम टॅक्सने हिथ्रो फार्मावर कारवाई करत 142 कोटी रोख रक्कम जप्त केली आणि त्या कंपनीने पुढच्या 2 वर्षात 60 कोटींचे बॉन्ड्स विकत घेतलेले दिसतात. यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटल यांच्यावर 2020 डिसेंबरमध्ये इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या आणि पुढच्या वर्षीपासून त्यांनी एकूण 162 कोटींचे बॉन्ड्स घेतले. नोव्हेंबर 22 मध्ये ईडीने अरबिंदो फार्माच्या सरत रेड्डींना अटक केली लिकर पॉलिसी संदर्भात. अटकेच्या 5 दिवसात कंपनीने 5 कोटींचे बॉन्ड्स घेतले आणि पुढे वर्षभरात एकूण 25 कोटींचे बॉन्ड्स खरेदी केले. ईडीची धाड पडली रश्मी ग्रुपवर आणि त्यांनी धाडीच्या आधी व नंतर अंदाजे 95 कोटींचे बॉन्ड्स घेतले. पुढे डिसेंबर 23 मध्ये त्यांना कोळसा खाण सुद्धा मिळाली. नवयुग इंजिनिअरिंग हे नाव तुम्ही नुकतंच ऐकलं असेल, आठवतंय का? उत्तराखंडमधल्या टनेलमध्ये जे मजूर अडकलेले होते तो टनेल बनवणारी ही कंपनी. ऑक्टोबर 18 मध्ये त्यांच्यावर इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या आणि एप्रिल 19 ते ऑक्टोबर 22 या दरम्यान त्यांनी 55 कोटींचे बॉन्ड्स घेतले. युनायटेड फॉस्फरस, कल्पतरू, एव्हॉन सायकल्स, मायक्रोलॅब्स, चेन्नई ग्रीनवूड, रुंगटा सन्स, HES इन्फ्रा, अहलुवालिया ग्रुप, हिरो मोटर कार या सगळ्यांवर इन्कम टॅक्स किंवा ईडी किंवा इतर कोणी धाडी टाकल्यात आणि साधारण त्याच सुमारास त्यांनी बॉन्ड्स खरेदी केलेत. या सगळ्या इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्सना फक्त देणगी समजायचं का की निव्वळ योगायोग समजायचा? बरं, हे लोक जे धाडी पडलेल्या काही कर होता तो कर देशाच्या तिजोरीत जमा होणार होता, तो चुकवला गेलाय. म्हणजे देशाचं नुकसान नाहीये का? हा प्रश्न त्या प्रत्येकाला आहे ज्याला देशाची काळजी आहे. 2000 पूर्वीचे ते आरोप आठवत आहेत रॉबर्ट वाड्रा आणि DLF बाबत. मग DLF वर आतापर्यंत कारवाई झाली का? पण DLFने 2019 मध्ये 250 कोटीचे बॉन्ड्स दिलेत. अर्थ मंत्रालयाने 19 कंपन्यांची एक लिस्ट काढली होती. त्यात हाय रिस्क असणाऱ्या 18 कंपन्यांनी 100 कोटीचे बॉन्ड्स घेतले. हाय रिस्क कंपन्या म्हणजे देशाला आर्थिक नुकसान होणार असं नाही का? 7 फार्मास्युटिकल्स कंपन्या त्यांनी बनवलेली औषधे फेल ठरली. त्यांना संबंधित खात्याकडून नोटिसेस गेल्या. त्यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड्स घेतल्याचे उघड झाले. मगाशी म्हटलं तसं हेल्थ केअरला महाराष्ट्र फूड अँड ड्रगने गुणवत्ता न राखल्याबद्दल 6 नोटिसेस पाठवलेल्या. रेमडेसिवीर बद्दल त्यांनी एप्रिल 2022 मध्ये 39 कोटीचे बॉन्ड्स घेतले. महाराष्ट्र फूड अँड ड्रगने पुन्हा गुजरातच्या टोरंटो फार्माला सुद्धा नोटीस पाठवलेली होती. त्यांच्यावर कारवाई करणं हे त्या राज्याचं काम असतं. गुजरात सरकारने मात्र कोणतीही कारवाई केली नाही. पुढे गुजरात फूड अँड ड्रग्जला देखील गुणवत्तेत प्रॉब्लेम दिसला. 2019 ते 24 या दरम्यान 77 कोटींचे बॉन्ड्स त्यांनी घेतले. अशी इतरही बरीच नावं आहेत.
आता दुय्यम दर्जाचे औषध बनवणे म्हणजे प्रत्यक्षात लोकांच्या जीवाशी खेळ नाहीये का? आणि ही जी दुय्यम दर्जाची औषधं आहेत ती काय फक्त विरोधकांच्या वाट्याला येणार आहेत? का घेतले असतील त्यांनी हे बॉन्ड्स? क्विक सप्लाय चेन यांची एकूण मालमत्ता 130 कोटी आणि त्यांनी बॉन्ड्स दान केले 410 कोटींचे. आता आपल्या उत्पन्नापेक्षा इतके जास्त बॉन्ड्स कुठून दिले, का दिले, हे प्रश्न नाही पडत. भारती एअरटेलला 2022-23 दरम्यान तोटा सहन करावा लागला आणि तरीही त्यांनी 198 कोटीचे बॉन्ड्स घेतले. म्हणजे कर्मचाऱ्यांना कदाचित पगारवाढ दिली नसेल, पण इलेक्ट्रोल बॉन्ड्स मात्र घेतले. लिस्टेड कंपन्यांनी केलेली ही चिटिंग नाही म्हणता येणार का? म्हणजे अशा प्रकारे बॉन्ड देणाऱ्यांनी आपल्या शेअर होल्डर्सना माहिती दिली आहे का? ज्यांनी शेअर घेतलेत या लिस्टेड कंपन्यांचे त्यांना समजतंय का की आपण कंपन्याचे शेअर घेतले तर नफा का नाही करत आहेत? बरं, त्या तोट्यात असताना सुद्धा हे बॉन्ड्स का घेतले जात आहेत? हे पैसे येतात कुठून? अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि फ्रिगोरिफिको या दोन कंपन्या व त्यांच्या उपकंपन्या यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड्स घेतले. या कंपन्या काय करतात तर विविध व्यवसाय आहेत, पण त्याबरोबर बीफ आणि गोमांस याच्या व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. म्हणजे हे पैसे चालतात. अजून एक रिपोर्टर्स कलेक्टिव्हने सांगितलं की 2018 मध्ये तत्कालीन सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाला एक्सपायर्ड इलेक्ट्रोल बॉन्ड्स म्हणजे कालमर्यादा संपलेले बॉन्ड्स वठवायला भाग पडले. त्याची किंमत होती 10 कोटी. 2019 मध्येच ही बातमी उघड झालेली, परंतु तेव्हा ते कोणत्या पार्टीला त्याचा फायदा झाला ही माहिती मिळाली नव्हती. आता सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर हे उघड झाले की ह्याचा फायदा झाला होता भाजपला. पूनम अग्रवाल एक पत्रकार आहे, तिने स्वतः एक व्हिडिओ सुद्धा करून दाखवलाय की तिने 1000 रुपयाचे 2 बॉन्ड्स घेतलेले 2018 साली. पण एसबीआयने दिलेल्या यादीत तिचं नाव 2020 मध्ये दिसतंय. अर्थात एकाच नावाच्या 2 व्यक्ती असण्याची शक्यता असल्यामुळे तिने माहिती मागवली आहे जेणेकरून बॉन्डच्या नंबरवरून पडताळणी करता येऊ शकते. आता ती माहिती मिळते का हे बघू. पण गुन्ह्याचा शोध घेण्याच्या नजरेतून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. नुसतं इलेक्ट्रोल बॉन्ड्स उघड होत आहेत तशी रोज नवनवीन आवासून टाकणारी माहिती बाहेर येते. आता समजतं का एरवी लोकांकडे कागद मागणारे स्वतः मात्र कागद का लपवून ठेवतात? विचार करा, पीएम केअर्स, राफेल फाईल्स, अदानी फाईल्स, डिग्री वगैरेचे कागद काढायला लागले तर हे सगळे कागद दाखवायला लागले तर त्या भोळ्या समर्थकांना समजेल की त्यांच्या विश्वासाचा, भोळेपणाचा किती गैरफायदा घेतला जाते. म्हणून आजच शहाणे व्हा. 2013 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर देशाच्या काळजीपोटी आंदोलन करणारे आज इतकं सगळं उघड असताना शांत कसे बसलेत? लबाड स्वार्थी समर्थकांना सोडून देऊ, पण देशाची काळजी असणाऱ्या सर्वांनी जागृत होण्याची वेळ आहे. जागे व्हा ही विनंती. धन्यवाद.